नमस्कार. नमस्कार दादा. नाव सांगा. माझं नाव अनुपम अंकुश कुंभार. मी पिंपरी चिंचवडमध्ये असतो आणि सगळ्या माहितीनुसार माहिती भेटली पुण्यामध्ये इतकं मोठं बुक स्टॉल लागलं आहे त्यानिमित्ताने इकडे आलेलो आहे. काय आवडलं नेमकं या पुस्तक महोत्सवामध्ये तुम्हाला? आता खरं सांगायला गेलं ना तर अपेक्षा खूप जास्त होत्या, पण हे इतकं भलं मोठं आहे की प्रत्येक शॉपमध्ये जाऊन प्रत्येक पुस्तकच आवडतात. हे पुस्तक घेऊ ते पुस्तक घेऊ अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये उद्भवायला लागतात. त्यामुळे कन्फ्युजन होतं की नेमकं पुस्तक कोणतं घ्यायचं काय घ्यायचं. तर कुठले पुस्तक वाचायला आवडतात? मी मोस्टली ऐतिहासिक वाचन खूप जास्त करतो आणि अशी पुस्तकं ज्या पुस्तकांमुळे स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये जास्त फरक पडेल. जसं की रॉबर्ट क्रिनचं सत्ता हे पुस्तक असेल, ॲक्टिव्हिटीज एव्हरीथिंग असेल, किंवा आता मी प्रतिपचंद्र पुस्तक घेतलेलं आहे ते देखील ऐतिहासिक साधनांवर किंवा आपली राजमुद्रा जी आहे त्या राजमुद्रेवरचं वर्णन थोडं हॉरर पद्धतीने केलेलं आहे कोयडे सरांनी. तर ते पुस्तक तसली पुस्तकं वाचायला खूप जास्त आवडतात. अजून काय सांगाल इथून गेल्यानंतर लोकांना काय सांगाल किंवा युवकांना काय सांगाल? मी खरं तर आता जे कोण अजून इथं आलेले नाही त्यांना एकच गोष्ट सांगेल की यायच्या आधी डोक्यामध्ये एक गोष्ट ठरवू नये की मला ही पुस्तकं घ्यायची आहेत किंवा या किमतीमध्ये ती घ्यायची आहेत. कारण की इथे वेगवेगळ्या किमती आहेत, एकाच पुस्तकाच्या वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळ्या किमती आहेत. तर त्याच्यामुळे देखील कन्फ्युजन खूप होतं आहे आणि एवढ्या पुस्तकांची व्हरायटीज असल्यामुळे हे पुस्तक घेऊ ते पुस्तक घेऊ या गोष्टींमुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. त्यामुळे आधीच जर तुम्ही ठरवून आला तर एवढ्या मोठ्या संमेलनात फिरायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही किंवा अवघड जाणार नाही. धन्यवाद. थँक्यू.